नमस्कार मित्रांनो. तर पीएम किसान योजनेच्या संदर्भामध्ये आज मी तुमच्यासोबत काही विषयांबद्दल बोलणार आहे. नुकतेच काही व्हिडिओ देखील आपण या संदर्भामध्ये पोस्ट केलेत की कधी आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. तर यामध्ये सरकारने काही गोष्टी आपल्याला दिशादर्शक करून ठेवलेल्या आहेत की तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे, ई केवायसी केलेच पाहिजे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काय आहे ना की बऱ्याच शेतकरी बांधवांचे असतील किंवा बऱ्याच मित्र परिवाराचे मला असे मेसेज येतात की ई केवायसी का ठेवतात, ई केवायसी बंद करा, ई केवायसी मुळे आमचं पैसे थांबतात वगैरे वगैरे पद्धतीचे बरेचसे काही मेसेज केलेत की ई केवायसी गव्हर्नमेंटनं बंद केली पाहिजे आणि जे काही ते आमच्या अकाउंटला त्यांनी पैसे ट्रान्सफर केले पाहिजे. तर सगळ्यात प्रथम मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ई केवायसी करणं का बंधनकारक राहतं. लक्षात घ्या, दर 6 महिन्याला दरवर्षी गव्हर्नमेंट सरकार प्रत्येक गोष्टीचं ई केवायसी का करून घेत असतं. तर तुम्ही ई केवायसी केल्यानंतर त्यांच्याही निदर्शनास असते की हा तुम्ही हयात आहात. हयात असण्याचा अर्थ हा असतो की जर तुम्ही हयात नसाल तर मग तो जो हप्ता आहे तो विनाकारण तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केला जातो, तो तसाच पडून राहतो आणि त्याचा भार जो राहतो तो सरकारच्या तिजोरीवरती पडत असतो. त्यामुळे दरवर्षी पंतप्रधान योजना असेल, मुख्यमंत्री योजना असेल किंवा तुमचे जे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे असतात ते पण तुम्हाला बँकाच्या मार्फत मिळत असतात. त्याला देखील तुम्हाला दर 6-7 महिन्याला ई केवायसी करणं बंधनकारक राहतं. तर मित्रांनो, या संपूर्ण ई केवायसीचा जो कारण आहे, जे प्रकरण आहे, त्याचं रिझनच ते आहे की गव्हर्नमेंट चेक करत असतं की तुम्ही हयात आहात की नाही आहात. जर एखादा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर समजून जाता की समजा कोणी जर एक्सपायर झालेला आहे तर तिथे जाऊ शकत नाही, तर मग याच्यातनं त्यांच्या निदर्शनास येतं की बाबा ह्या व्यक्तीने ई केवायसी केलेली नाही, याचा अर्थ हा व्यक्ती हयात नाहीये. मग त्याचं तो अकाउंट क्लोज केलं जातं आणि त्याचा लाभार्थ्याचा दुसऱ्याला ते दिला जातं, नाही का. आणि याचा जो दीड दोन हजार पण असेल जो हप्ता आपल्याला पडतो त्याचा कुठंतरी बोजा सरकारच्या तिजोरीवरचा कमी होत जातो, जेणेकरून आपल्या टॅक्स मधनच आपल्याला संपूर्ण मिळत असतं. तर एकंदरीत मित्रांनो, ई केवायसी करणं आपल्याला प्रत्येकासाठी अनिवार्यच आहे आणि ते केलंच पाहिजे, जेणेकरून सरकारलाही कळतं की आपण कोण आहोत, आपण हयात आहोत आणि जेणेकरून सरकारला आपल्याला पैसे द्यायला पण सोयीस्कर जातात. तर मित्रांनो, तुम्हाला ई केवायसी बद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि कोणाकोणाला विमा हप्ता, कोणाकोणाला पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले आहेत का. कारण की जूनच्या सुरुवातीला आणि जूनच्या एंडिंगला आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत हे पैसे जमा होणारच होते. तर ज्यांना कोणाला पैसे जमा झाले असेल त्यांनी मेसेज बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.